हॅलो एव्हरीवन, तुम्ही ओळखलात का मला? मी आहे अद्वी. मी भोपळ्याची आजीची स्टोरी सांगते. तुम्हाला भोपळ्याची आजीची स्टोरी ऐकली आहे का तुम्हाला माहिती आहे का भोपळ्याची आजीची स्टोरी? तर माझ्यासोबत ऐका प्रेमाने. मी प्रेमाने सांगणार जे ऐकायचं. आजीला तिच्या डॉटरकडे जायचं असतं. तर तिला जंगल मध्ये जायचं असतं. तिथे मोठे मोठे ॲनिमल असतात. मग ती चालत चालत तिला कोण भेटतं? वाघ. मग वाघ म्हणतो, मी तुला खाऊन टाकणार. मग ती म्हणते, मी तर फ्रेंच फ्राईजसारखी बारीक बारीक आहे. मी माझ्या डॉटरच्या घरी गेली तर मी फ्रेंच फ्राईज, बर्गर, आईस्क्रीम, केक आणि रोटी मोठी वाली आणि तेल, त्याच्यानंतर दही, केचप, भजी सगळं खाऊन येणार मी पोटभर. मला खा. तेव्हा नंतर चालत चालत कोण भेटलं? फॉक्स. मग फॉक्स म्हणाला, मी तुला खाऊन टाकणार. मग आजी म्हणाली की अरे मी तर फ्रेंच फ्राईज सारखी शॉर्ट आहे, बारीक आहे बरं. तेव्हा तर तू कसं खाऊ शकणार? तर लाडक्या म्हणाला ठीक आहे. मग नंतर बियर भेटला चालत चालत. मग बियर म्हणाला, भरपूर अँग्रेस होता बियर. तर बियर म्हणा, मी तुला खाऊन टाकणार. तर आजी म्हणाली, मी फ्रेंच फ्राईज सारखी बारीक बारीक दिसते तुला, म्हणून तू कसं खाऊ शकणार? तुझं पोट कसं भरणार? म्हणून मी माझ्या डॉटरच्या घरी जाऊन फ्रेंच फ्राईज, बर्गर सगळं खाऊन येणार मी पोटभर. तर तुम्हाला खा. मग ती चालत चालत गेली तिच्या डॉटरच्या घरी. तेव्हा ती गेल्यावर काय झालं माहिती? की बाकी सगळं तिचे जेवण खाल्लं आणि मग ती बाहेर निघाली. मग तिला डोक्यात आठवलं की मला भोपळा घालावा लागेल तिच्यासाठी. मग त्यांना वाटलं की आजी नाहीये, हा भोपळा आहे. म्हणून ती तिच्या डॉटरना म्हणाली, अगं तू मला एक भोपळा देशील घालायला? नाहीतर ना ते मला खाऊन टाकतील. मग तू रडत बसणार. म्हणून नको त्रास घेऊ, मला भोपळा दे, मी स्वतःच्या घालते, तू कट करून दे. आणि तिने भोपळा आणला मोठा, त्याला गोले गोली कट केले, हात पाय टाकलं आणि चालत चालत कोण भेटलं? लास्ट बियर. तर बियर म्हणाला, तू का आजी बघितली? मला खायची आहे तिला. मग ती म्हणाली, अरे तिथे घालून पुढे गेली पळून. मग तो सांगितलं, हा घे, मी शोधून येतो तुझा दुसऱ्यांकडे. मग तो शोधायला गेला. नंतर लाडक्या भेटला. लाडक्या म्हणाला की अरे तू का आजी बघितली? मग ती आजी म्हणाली, नाही, ती पळून गेली पुढे. मग तो फॉक्स पण म्हणाला, अरे मी शोधून येतो, मग मी खाऊन बसतो. मग नंतर आजी म्हणाली, चल रे भोपऱ्या, टुणूक टुणूक. ती चालत चालत बोलत गेली. तर तिला वाघ भेटला, त्याला म्हणतात टायगर. मग तो म्हणाला, अरे तू का आजी बघितलीये? मला खाऊन टाकायचंय तिला. मग तिने सांगितलं, मी तर भोपळा आहे, तर मला कसं खाणार ती? मी तर भोपळा आहे. ती पण गेली घाबरून पुढे. म्हणून तो टायगर पण म्हणा, ठीक आहे, मी तिला शोधून खाऊन टाक. मग गेला तो. तर तिथे बघणार आणि तो पळून जाणार तिला शोधायला. नंतर ती तिच्या हॅपीने घरी गेली. आता स्टोरी तुम्हाला काय कळालं? थांबा, मी सांगते की आजीने तिच्या बुद्धीचा वापर केला, म्हणजे तिच्या स्मार्टनेसचा वापर केला
आणि संकटावर मात केली. म्हणून सांगते की समोर संकट आलं की त्याला न घाबरता आपल्या बुद्धीचा वापर करून त्यावर मात करायची. आता हेच बघा ना, आपण रस्त्यात जाताना आपल्याला ऍक्सिडेंट पाहायला मिळतं. अशा वेळी आपल्यातलेच काही लोक बुद्धीचा वापर न करता मोबाईलचा वापर करून व्हिडिओ मारत बसतात. हे किती चुकीचं सांगा बरं. तेच जर आपण हुशारीने आणि संयमाने आपल्या बुद्धीचा वापर केला तर एखाद्याचा जीव सहज वाचवू शकतो. मग पटतंय का तुम्हाला? पटत असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. बाय.